आपली जी काही खास मीटिंग घेतली ती दर महिन्याला होती. मी आज 4 महिन्यांनी इथे अलीकडे माझ्या पायाला पडले होते. मला माझा एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. तो म्हणजे असं की मी ही जी कंपनी जेव्हापासून सुरुवात झाली त्या दिवसापासून आजपर्यंत बरोबर आहे. आणि मला आलेला माझा अनुभव मी तुम्हाला शेअर करणार आहे की या आपल्या कंपनीचे एक महत्त्वाचे 3 प्रोडक्ट आहेत. हा लायनर, बिफोर टू यूज, आणि हे 2 प्रोडक्ट आहेत. हे आपले पिरियडमध्ये लागणारे 2 प्रोडक्ट आहेत. हे म्हणजे ज्याला रेग्युलर वापरणारा जो एक्स्ट्रा काही लागणार असेल तर तो एक्स्ट्रा. ह्या 3 प्रोडक्टबद्दल मला अशी माहिती सांगायची की मला आलेला अनुभव, मला एक स्पेशल मुलगी आहे. मला कोणत्याही स्पेशल मुलीला किती त्रास होतो त्या त्रासाने मी गांजली नव्हती पण मला त्रास होतो. आणि अशा एका व्यक्तीने मला त्या प्रोडक्टचे इंट्रोडक्शन करून दिलं की आपल्या ह्याच्यातच एक तिचं नाव संजीवनी शिंदे. त्या शिंदे मॅडमनी मला माझ्या घरी बोलून हे सगळं प्रोडक्ट दाखवले आणि मला सांगितलं की, आणि मी इतकी हे झाले की त्यानंतर तो करोना पिरियड आला, थोडंसं इकडे तिकडे झालं पण मी जिद्द सोडली नाही, तिनेही माझा पाठ सोडली नाही. आणि ह्या सगळ्या प्रोडक्टबद्दल मला इतकी छान माहिती दिली की मी तिच्या पण मागे लागते, ती माझ्या मागे लागून मी माझ्या मुलीवर हा प्रयोग केला असं म्हणायला कारण आहे कारण तिला रिस्पॉन्स देता येत नाही. हे मला सांगण्याचा उद्देश वेगळा आहे की पुढे बोलणार. आणि हे आज का सांगायचं बिकॉज यू आर अ न्यू मेंबर. वेन न्यू मेंबर्स आर करून त्यांना काही कल्पना नसते तर ही कल्पना थोडी ठेवा तुम्ही. आणि हा एक थोडासा फीडबॅक असू दे की असं सुद्धा असू शकतं, तेव्हा काय होऊ शकतं. नॉर्मल मुलांना सुद्धा वापरायचं आणि ॲबनॉर्मल मुलांना सुद्धा वापरायला द्यायचं हे महत्वाचं आहे. म्हणून तुम्हाला आज सगळ्यांना मी हे सांगते. तर तो फीडबॅक दिल्यानंतर मी माझ्या मुलीवर जेव्हा हा प्रयोग केला, प्रयोगाचं कारण तिला रिस्पॉन्स देता येत नाही, दॅट इज वाय आय एम सेइंग प्रयोग. आणि तो इतका लागला की मला कधीही काही त्याची आजच्या दिवसापर्यंत कमतरता वाटली नाही की हे मी तिला यूज करायला गेलं तर मला बघावं लागतं. त्याचं कारण पहिलं म्हणजे ह्याची एक लॉंग लास्टिंग, ह्याचं 3 इयर्सचा आपल्याला एक टायमिंग घ्यायचा जे कुठेही नसतं. आजपर्यंत आपण खायच्या वस्तूवर बघतो, काय काय बघतो या, आणि त्या वस्तूवर बघत नाही कारण आपल्याला शिकवलं गेलं, आपल्याला मिळालं गेलं. मग आपल्याला आज जर वस्तू अशी जर मिळते आणि ती बाजारात आहे म्हणण्यापेक्षा आपल्याकडे उपलब्ध आहे जे आपल्याला चांगली आहे, त्याच्यावर असं जर आहे की तारीख आहे, लोगो आहे आणि त्याची कॅपॅसिटी आहे आणि नेमकी त्याची काय माहिती आहे, काय इन्ग्रेडियंट आहे असे जर आपल्याला समजलं आणि आपल्याला त्याच्यापासून होणारा फायदा लगेच लक्षात आला तर आपण काय करणार, ते वापरावे की नाही हा पहिला प्रयोग. आणि हा प्रयोग मी माझ्या मुलीवर करून, कारण मला गरज नव्हती, माझी ओव्हर झाली, तिच्यावर प्रयोग करून मी तो सफल बरा समजला. तेव्हा आय स्टार्टेड अँड स्टील आय स्टार्टेड. मी थांबलेली नाही आणि अजूनही माझे काम चालू आहे आणि लोकांना जॉईनिंग किंवा लोकांना सांगण्याचे काम अजूनही मी करत आहे. आणि त्याचं असं आहे की आपल्याला म्हणून काय म्हणायचं, आपण नुसते ऐकायचं नाही तर पहिलं काय करायचं, इस्तेमाल करो. फर्स्ट इस्तेमाल करो फिर बोला. मग इस्तेमाल करो म्हणजे काय, नुसतं तुम्ही घेऊन माहिती ऐकू नका, तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरात तो पहिला वापरा, त्याच्यावरचा फीडबॅक घ्या आणि मग तुम्ही बिनधास्त सांगू शकता की हे प्रोडक्ट काय आहे. आणि या प्रोडक्टचं महत्त्व देताना इतक्या ठामपणे द्या की डोळे बंद करून सांगता आलं पाहिजे, यू यूज इट अँड गेट इट. आता दुसरं वर्ष आहे ह्या प्रोडक्टमध्ये. मी जेव्हापासून गेले मी सरळ सांगते की मी, आणि आता मला पॅडवाली म्हणतात, काय म्हणतात पॅडवाली, जसे ते पॅडवाले पॅडवाली पण नाही त्या दिवशी किती होती पण काय सांगत काय, म्हणजे आत्ताच माझ्यावर आलेल्या माझ्या या सहकार्याने त्याही माझ्या अनेक क्षेत्रात माझ्याबरोबर, मी त्यांच्याबरोबर, पण तिने सुद्धा आज तो माझं नुसतं ऐकून तिने आज येताना सुद्धा ट्रेनमध्ये केलं की अरे मी काहीतरी जाते, हे असं असं असं. म्हणजे जेव्हा तुम्ही हे बोला, माउथ पब्लिसिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. हीच माउथ पब्लिसिटी जे त्याचे जे काम आहे ना तेच पैसे आपल्याला देतं. अमिताभ करतो, अमिताभला पैसे मिळतात, अमिताभला इथे आपण वापरला नाही. म्हणजे आपण काय करायचंय, हे प्रोडक्ट स्वतः वापरायचं, स्वतःची पब्लिसिटी पहिली आधी स्वतः करायची त्याची, आणि त्यानंतर तो जो आहे तो फायदा आपण दुसऱ्यांना सांगायचा. हा कुठेही का सांगायचं आहे कारण ही जनजागृतीचा एक मोहीम, हे पैशापेक्षा बिझनेसपेक्षा महिलांनी केलेलं हे काम, आणि ते आपण सक्षम कसं करायचं, पुढे कसं न्यायचं हे आपल्यावर आहे. आणि आपल्याला जेव्हा फायदा होतो तेव्हा मला वाटतं आपलं फक्त तोंड बोलायला पाहिजे, मला झाल्या तू, मला झाल्या तू बघ वापर आणि मला सांग, आणि गॅरंटी आहे. त्यामुळे आपण बिलकुल फसणार नाही याची पहिली. आणि नेक्स्ट हा असेल की ह्याच्याबद्दल आता डेमो केलं, त्या मॅडमचं मला खूपच कौतुक करायचं.